नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. शैक्षणिक वर्ष 2023-24मध्ये MA हिस्ट्री प्रोग्राम कोड M60 ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे आता 2024-25मध्ये सेकंड इयर चालू झालेलं आहे. तर त्यांची थर्ड सेमिस्टरची एक्झाम होणार आहे डिसेंबर 2024मध्ये. तर विद्यापीठानं थर्ड सेमिस्टरची जी बुक्स आहेत ते ई बुक्स ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल करून दिले आहेत डाउनलोड करण्यासाठी. तर तुम्हाला ते डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे की ब्राउझरवर ऑफिशियल वेबसाईट टाईप करायची आहे ycmou.digitaluniversity.ac. हे टाईप केल्यानंतर सर्च करायचं. सर्च केल्यानंतर जी सर्च रिझल्ट येतील त्याच्यामध्ये वेबसाईट जशा तसं आली की त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर होम पेजवर जाऊन पोहोचता तुम्ही. होम पेजवर सर्वात वरच्या साईडला ई बुक्स फ्री डाउनलोड ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. तेथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज येईल तुम्हाला समोर. त्या नवीन पेजवर सर्वात वरची लाईन एक बारकी लाईन दिसेल, निळ्या अक्षरातली ध्यानात ठेवायचं. निळ्या अक्षरातली बारकी लाईन दिसेल, त्याच्यावर लिहिलं आहे की डाउनलोड ई बुक्स इन PDF फाईल्स. तर त्या लिंकवर क्लिक करायचं, त्याच्या खाली क्लिक करायचं नाही. त्याच्या खाली क्लिक केल्यावर तुम्ही दुसरीकडे जाचाल. तर डाउनलोड ई बुक्स इन PDF फाईल्स ह्या निळ्या लिंकवर क्लिक करायचं आहे. बारीक निळी लिंक दिसते तुम्हाला, बारीक निळी लिंक आहे. मग तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध विद्याशाखांची नावे दिसतील. सायन्सची विद्याशाखा, सोशल सायन्सची विद्याशाखा, निरंतर शिक्षणची विद्याशाखा. ठीक आहे. तर मग आता आपल्याला काय पाहिजे की MA हिस्ट्री थर्ड सेमिस्टरची ई बुक्स डाउनलोड करायचे. उदाहरणादाखल तर आपण काय केलं पाहिजे, 8 नंबरला सोशल सायन्स ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस 8 नंबरला आहे ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्समधले जेवढे काय अभ्यासक्रम असतील शिक्षणक्रम ते तुमचे ते गुगल ड्राईव्हमध्ये ओपन होतील. गुगल ड्राईव्ह नसेल तर इन्स्टॉल करून घ्या, फ्री आहे गुगल ड्राईव्ह. ठीक आहे. मग तुमच्या तर ऑलरेडी गुगल ड्राईव्ह असेल तुमच्या मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये, तर त्या गुगल ड्राईव्हमध्ये ती सर्व ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सचे जेवढे कोर्सेस आहेत त्यांचे सगळे PDF त्याच्यामध्ये दिसायला सुरू होतील, ओपन होतील. ओपन झाल्यानंतर आपल्याला आपला अभ्यासक्रम कुठे बघायचा आहे, शिक्षणक्रम M60 MA हिस्ट्री NEP. तर हा कोर्स आपल्याला सापडला की त्या कोर्सवर क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर हो का इथं आता जी स्क्रीनवर तुम्हाला माहिती देते तुम्ही ह्या ठिकाणी येऊन पोहोचता. आलो इथं. आता इथं दिसलेले सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 झालेलं आहे आपलं सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. तर आता थर्ड सेमिस्टरचे पाहिजे आपल्याला डिसेंबरमध्ये होणाऱ्या एक्झाम करता. तर थर्ड सेमिस्टरवर इथं क्लिक करायचं. हो का असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर दिसते तुम्हाला आता हे पेपर आहेत, 6 पेपर आहेत. कदाचित एखादा ऑप्शनल असेल, 5 पेपर असतील माझ्या मते माहितीप्रमाणे. पुन्हा मी तुम्हाला सांगेनच व्हिडिओ बनवून. ठीक आहे. तर इथे दिसत आहे HIS 601, HIS 602, HIS 603, HIS 604, HIS 605, HIS 606 असे एकूण 6 पेपर दिसत आहेत. तर ह्या पेपरवर HIS 601 वर क्लिक करा. हां, आता इथे क्लिक केल्यानंतर दिसते तुम्हाला की ह्याच्यामध्ये HIS 601 मध्ये एका बुक नंबर 2 आहे, बुक नंबर 3 आहे, बुक नंबर 4 आहे. बहुतेक बुक नंबर 1 राहिलेलं आहे, ते अपलोड होईल लवकरच. तुम्ही बघत राहायचं, ह्याला सर्च करत राहायचं, शोधत राहायचं. तर बुक नंबर 2, 3, 4 तिन्ही बुक ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. एक राहिलेलं आहे बुक नंबर 1, ती पुन्हा मिळेल तुम्हाला. बॅग घेऊया आपण. तर HIS 602 का 602 मध्ये बघूया. हां, ह्याच्यात बुक नंबर 1, बुक नंबर 2 आणि बुक नंबर 4 बुक नंबर 3 नाही ह्याच्यामध्ये. काय देवा ताप आहे, अवघड आहे देवा. असं कसं टाकलं आहे, बुक नंबर 3 नाही ह्याच्यामध्ये. ठीक आहे, येईल लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही ह्या बुक नंबर 1चा आणि 2चा अभ्यास करा आणि 4चा अभ्यास करा. जे आहे त्याचा अभ्यास करा. प्रत्येक बुक वेगवेगळा आहे, त्याच्यामुळं बुक नंबर 3मुळं तुमचं काम थांबणार नाही. त्याचे चॅप्टर पुन्हा तयारी करायची तुम्ही. ठीक आहे. अवघड आहे देवा. HIS 603 वर क्लिक करा. हां, तर ह्याच्यामध्ये सुद्धा बुक नंबर 1 आणि बुक नंबर 3 दिलेला आहे. हसाव कराडाव काही कळाले, 2च दिलेलं आहे, बुक नंबर 1 आणि 3. ते 2 नंबर कुठं गेलं बुक. ठीक आहे. ती पुन्हा आल्यानंतर घेऊ. पहिल्यांदा ह्याचं डाउनलोड करून ह्याला सेव्ह करून अभ्यास करायला चालू करा. डिसेंबरमध्ये एक्झाम आहे, सिरियसली घ्या. आता कॉपी मुक्त होत आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये, कुठंच कॉपी चालणार नाही. आणि ज्याने आता गेल्या जी सेकंड सेमिस्टरची एक्झाम झाली त्याच्यामध्ये तर कॉपी केस झालेले आहेत. आमच्या जवळच्या सेंटरवर सुद्धा कॉपी केस झालेले आहेत आणि त्याला बार्ड केलेले आहेत. पुढच्या एक्झामला बार्ड केलं आहे, त्याला रेस्टिगेट केलेलं आहे.
त्याच्यामुळं अभ्यास केल्याशिवाय आता पर्याय नाही. कॉपीचा जमाना गेला. तर आता आजपासून जर आता जुलै महिना संपत आलेला आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात तर एक्झाम आहे. 4 महिने आहेत आणि तुम्हाला पेपर्सला पुस्तकं खूप जास्त आहेत. एम ए हिस्ट्रीचा सिलेबस खूप मोठा आहे. त्याच्यासाठी जी जसं आता ही बुक मोस्टली जास्त बुक डाउनलोड आहेत अवेलेबल. काही राहिलेले तुम्हाला जुलैच्या 31 जुलैपर्यंत अवेलेबल होऊन जातील. मी तुम्हाला सांगेन पण अवेलेबल झालेत म्हणून. तुम्ही आहे ते बुकचा अभ्यास करायला सुरू करा. सिलेबस खूप मोठा आहे आणि प्रश्न प्रत्येक पुस्तकातले येणार आहेत तुम्हाला परीक्षेला. ध्यानात ठेवा, प्रत्येक पुस्तकातले प्रश्न येणार आहेत. मग एखादी पुस्तक सोडलं तर ती प्रश्न जाईल तुमचा. त्याच्यासाठी रेग्युलर वाचन करायचं आहे, नोट्स काढायचे. जरी मुक्त विद्यापीठ असेल तर परीक्षा मुक्त नसते. ठीक आहे. मुक्त विद्यापीठ म्हणजे आपण जॉब करून वगैरे करून आपल्याला PG आपलं शिक्षण पूर्ण करता येत नाही, पर्सनल कारणं असतात, ह्याच्यासाठी मुक्त आहे ती. परीक्षेमध्ये मुक्ती नसते. आणि कॉपी केस अनेक स्ट्रिक्ट होणार आहेत कॉपीचे नियम. त्याच्यासाठी आता देशाचा कायदा बी तयार झालेला कॉपी मुक्तीचा. त्याच्या पहिले अभ्यास करायला लागा. ठीक आहे. तुम्ही कोणी कॉपी करत नाही मला माहीत आहे, तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. बरं, जी कोणी असतील कॉपी करणारे त्यांना सांगा. तुम्ही स्वतः करत नाहीत माहिती आहे मला. बरं, ज्यांनी करत असतील त्यांनाही सांगा की बाबा अभ्यास कर. कॉपीच्या भरोशावर राहू नका. रेस्टिगेट करून टाकतील, वर्ष वाया घालतील बसल्या. ठीक आहे. 603 झालं. आता 604मध्ये कोणकोणते बुक्स आहेत बघून. ठीक आहे. 604मध्ये 2च बुक्स आहेत, बुक 1 आणि बुक 2. अच्छा, तिसरं बुक नाही माझ्या माहितीप्रमाणे. ठीक आहे. ओके. 605मध्ये बघूया. इथं सुद्धा बुक नंबर 1 नाही. ठीक आहे, येईल लवकरच. बुक नंबर 2 आणि बुक नंबर 3 अवेलेबल आहे, ते डाउनलोड करून वाचा. शेवटचं बघूया 606 नंबर. ह्याच्यामध्ये मात्र बुक नंबर 1, 2, 3, 4 4ही बुक्स अवेलेबल आहेत डाउनलोड करण्याकरता. तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. ह्या 3 टिंबवर डाउनलोड करा किंवा क्रोममध्ये असाल ब्राउझरमध्ये तरी वरचे 3 टिंबावर डाउनलोड क्लिक करा आणि शेअर ऑप्शनवर क्लिक करून खाली प्रिंट ऑप्शन येते. प्रिंटवर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये, इंटरनल डिव्हायसेसमध्ये, इंटरनल काय म्हणतात त्याला, स्टोरेजमध्ये, डिव्हायसेस नाही, इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह करून ठेवता येते तुम्हाला फाईल. आणि पुन्हा कधीही प्रिंट वगैरे काढता येते. प्रिंट ऑप्शन घ्यायचं स्मार्टफोनमध्ये. बाहेर PCवर प्रिंट ऑप्शन घेतला तर प्रिंटरला येते आणि मोबाईल सेव्ह पण होते त्यांच्याकडं. ठीक आहे. तर ही 6 पेपर्स आहेत. ह्याच्यातला 1 पेपर माझ्या मते पूर्ण ऑप्शनल असेल, बाकीचे कंपल्सरी पेपर असणार आहेत. आणि तुम्ही सेकंड इयरचा काही लोकांनी फॉर्म भरलेला असेल तर सेकंड इयरला त्यांना 3rd सेमिस्टर आणि 4th सेमिस्टरचे जे ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल पेपर तुम्हाला टिक करायला सांगितलेला असेल तर त्यांना जरूर माहिती असेल की त्यांचा ऑप्शनल पेपर कोणता आहे. आणि ज्याने आणखी ॲडमिशन घेतलेले नसतील तर 31 जुलै 2024 ही शेवटची तारीख असणार आहे ॲडमिशन करता. लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्यायचं आहे. कारण गेल्या वर्षीसारखं वारंवार तारखा वाढायच्या शक्यता आता कमी झाल्या. UGCने स्ट्रिक्ट नियम केले आहेत. असं वर्षभर ॲडमिशन चालू ठेवायला परवानगी द्यायचं नाकारत आहे UGC. ठीक आहे. त्याच्यासाठी 31 जुलैपर्यंत आपले इतर कामं ठेवून तुम्ही फीस भरलं पाहिजे. ॲप्लिकेशन भरून, फीस भरून स्टडी सेंटरला जमा करायचं ऑफलाईन पद्धतीनं आणि त्यांना अप्रुव्हल द्यायला सांगायचं आहे. ठीक आहे. तर सोपं आहे सेकंड इयरला ॲडमिशन करणं. कारण तुमचं ऑलरेडी फर्स्ट इयरला सगळं डेटा त्यांच्याकडे आहे. PRA नंबर टाकायचं, तुमचं पासवर्ड टाकायचं आणि द्वितीय वर्षाला ओके करून टाकायचं. तिथं पेपर वगैरे सिलेक्ट करायचे द्वितीय वर्षाचे, 3rd आणि 4th सेमिस्टरचे. पेपर सिलेक्ट केल्यानंतर फीस पेमेंटवर जायचं. पेमेंट ही आपल्याच ATM कार्डने करावं माझ्या मते. ठीक आहे. काही जर ट्रान्झॅक्शन कुठं म्हणजे पेमेंट कॅन्सल झालं वगैरे तर रिफंड तुमच्या अकाउंटवर येईल. नाहीतर मग ते रिफंड 2-3 महिन्याला येतं आणि ते बी मग तुम्ही विसरून जाता. ते इंटरनेट कॅफेवाल्याच्या अकाउंटवर येतं, त्यानं तुम्हाला दिलं तर दिलं, नाहीतर गेलं. शक्यतोवर पेमेंट कॅन्सल होणार नाही, परंतु झालं तर बी तुमच्याच अकाउंटवरून पेमेंट करायची तुम्हाला ध्यानात ठेवायची. ATM कार्डद्वारे पेमेंट करू शकता तुम्ही, डेबिट कार्डद्वारे. UPIचं ऑप्शन आहे का नाही माहीत नाही, बरं डेबिट कार्डचं ऑप्शन आहे. डेबिट कार्डद्वारे तुम्ही OTPद्वारे तुमच्या मोबाईलवर OTP येईल, त्याद्वारे तुम्ही पेमेंट करायचं आहे. तुम्हाला खात्री पण होती पेमेंट झाली आहे म्हणून. लगेच रिसिप्ट जनरेट होती स्क्रीनवर. ती रिसिप्टसुद्धा डाउनलोड करून घ्यायची आहे. ॲप्लिकेशन फॉर्म घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म, डाउनलोड रिसिप्ट आणि फर्स्ट इयरचं जर तुमच्याकडे मार्क मो अवेलेबल असेल, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरचा MA हिस्ट्री M60चा, तर त्याची ऑनलाईनची झेरॉक्स कॉपीसुद्धा सोबत सेल्फ अटेस्टेड करून जोडून आधार कार्ड लावायचे एक सोबत
आणि ABC ID असेल तर ABC IDचे कागद जोडा सोबत. आधार कार्ड, ABC ID, फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, मार्क मेमो ऑनलाईन, झेरॉक्स कॉपी चालतं आहे आणि तीही करून द्या. सेल्फ अटेस्टेड करून ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस पेमेंट पावतीसह ह्याला जमा करायचे स्टडी सेंटरला. आणि त्यांना सांगायचे की सर सेकंड इयरला लवकरात लवकर अप्रूव्हल देऊन टाका म्हणून. बस. आणि ऑनलाईनची बुकचा अभ्यास करायला चालू करायचं, झालं तुमचं काम. आणि जर सरांनी जर तुमच्या कॉलेजमध्ये पुस्तकं बहुतेक तर येणार नाहीत, MA हिस्ट्रीचे सेकंड इयर संपेपर्यंत तुमचे ह्या वर्षी तर येणार नाहीत पुस्तकं, युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला वाटलं शंका तर ॲडमिशन करायला जेव्हा जाता तुम्ही तेव्हा सर सेकंड इयरचे आता ॲडमिशन केलं, मला बुक्स द्या म्हणा थर्ड फोर्थ सेमिस्टरचे. जर दिले तर घेऊन या, ठीक आहे. बाकी देण्या गेल्यावर तर E-बुक्स आहेच आपल्याला डाउनलोड करून घेण्यासाठी आता मी सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे मित्रांनो, तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.